श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की शिवनामाचा महिमा आणि शंकराचा भस्म धारण करण्याचा विधी, त्याचप्रमाणे रुद्राक्ष महिमा काय आहे ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शिवजींची उपासना करतात ते खरोखर धन्य आहेत. त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. मुखातून शिवनामाचा उच्चार झाला तर अनेक पापांचा नाश होत असतो आणि म्हणूनच खरोखर शिवनामाचा महिमा अगाध आहे. पापकर्मामुळे अनेक प्रकारची फळे प्राप्त होतात. त्या सर्व पापी फळांचा नाश शिवनामामुळेच होतो. शिवनामास गंगा म्हणतात. या गंगेमध्ये आजपर्यंत अनेक लोक परम पवित्र झाले. सातत्याने जो शिवनामाचा उच्चार करतो तोच ज्ञानी, तोच योगी आणि तोच परम पवित्र. जगात असे कोणतेही पाप नाही की जे शिवनामामुळे नष्ट होत नाही. शिवनामारूपी नौके जे कोणी बसतात ते भवसागर सहजपणे पार करतात. शिवनाम हे अमृत आहे. त्याचे अवश्यही सेवन करावे. जन्मजन्मीचे पुण्य ज्याने जमवलेले असते त्याला शिवनामाची प्राप्तीही होत असते. पुरातन काळापासून शिवनामाचा महिमा अनेक ऋषीमुनींनी वर्णन केला आहे. शुद्ध अंतकरणाने व निस्वार्थ भावाने शिवनाम जपावे. भस्म धारण करण्याचा विधी मंगलकारक आहे. तो दोन प्रकारचा, एक महाभस्म आणि एक स्वल्प भस्म. वैदिक मंत्राचा उच्चार करून भस्म धारण करावे. अग्निहोत्रातील भस्माने त्रिपुंड काढावा. भस्मामध्ये जलाचे मिश्रण करून संपूर्ण शरीरावर भस्म धारण करावा. जो मनुष्य परमश्रद्धेने भस्मलेप व त्रिपुंड धारण करत नाही त्याला शिवज्ञानाची प्राप्तीही होत नाही. भस्म धारण केल्याने भस्माचे जितके कण शरीरात प्रवेश करतात त्याने तेवढी शिवलिंगे धारण केली आहेत असे समजावे. भस्मामुळे आरोग्य व आयुष्य यांची वाढ होत असते. भस्म अंगावर धारण केले तर त्याच्या तिन्ही रेषांवर 9 देवता वास करत असतात. पहिल्या रेषेवर प्रणवातीत अकार, ग्राह्यपद, अग्नी, पृथ्वी, धर्म, रजगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातसवन आणि महादेव या देवता असतात. त्यांच्या दुसऱ्या रेषेवर प्रणवातील आकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वद, मध्यादिसवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा व महेश्वर या 9 देवता वास करत असतात. त्यांच्या तिसऱ्या रेषेवर प्रणवातील मकार, आह्वनीय अग्नी, परमात्मा, तमगुणातील लोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सवन व शिव या 9 देवता अधिष्ठित असतात. मानवाने देश कालादिकांचा विचार करून भस्म आमंत्रित करावे. सर्वांगास भस्म लावावे. शक्य असेल तर त्रिपुंड काढावा. शिवजीचे स्मरण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष हे परमपवित्र असून ते शिवजींना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच रुद्राक्षाचा महिमा खूप मोठा आहे. रुद्राक्षाच्या दर्शनाने, त्याला स्पर्श केल्याने व त्यावर जप केल्याने सर्व प्रकारची पापेही नष्ट होतात. पूर्वी श्री शंकरांनी पार्वतीला रुद्राक्षाचा महिमा सांगितला. एके दिवशी लीलावश होऊन मी डोळे उघडले. माझ्या डोळ्यातून अश्रू खाली पडले. त्याच्यापासून रुद्राक्ष नावाचा वृक्ष निर्माण झाला. त्या वृक्षावरील रुद्राक्ष मी श्री विष्णू भक्तांना आणि सर्वांना दिली. त्यानंतर मी भूलोकी रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण केले. तेव्हापासून याचा महिमा अधिक वाढला. पांढरी, लाल, पिवळी आणि काळी अशा 4 प्रकारची रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष आकाराने जसजसे लहान होत जाते तसतसे ते अधिक फळ देणारे असते. मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष अधिक फलदायी असतो. रुद्राक्ष आपल्या शरीरावर धारण करावे. संन्यासी लोकांनी प्रणवाचा उच्चार करून रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्ष धारण करणाऱ्याने
करणाऱ्या माणसाने पूर्ण शाकाहारी राहून कोणत्याही व्यसनाच्या अधीन राहू नये. फक्त सात्विक अन्नाचे सेवन करावे. भस्म, त्रिपुंड, रुद्राक्ष व शिवनाम धारण करणारा कोणताही मनुष्य हा दुराचारी होत नाही. सर्व प्रकारचे परमात्म्याचे नियम हे माणसाने सदाचारी राहून आपल्यातील देवत्व प्रगट करावे यासाठी आहे. रुद्राक्ष धारण करून जो दुराचाराने वागेल त्याला विविध प्रकारच्या पापांचे प्रायचित्त हे भोगावे लागते. यासाठी सत्संगती करावी, सदाचारी बनावे, रुद्राक्ष धारण करावे. अनेक मुखांची रुद्राक्ष असतात, त्यावर विविध प्रकारची देवदेवता देखील असतात. हे पार्वती रुद्राक्षाचे 14 प्रकार आहे. त्याला धारण करण्याचे मंत्र ओम ह्रीं नमः, ओम नमः, ओम क्लीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं हुं नमः, ओम हुं नमः, ओम हुं नमः, ओम ह्रीं हुं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं हुं नमः, ओम क्रौं क्षौं द्रौं नमः, ओम ह्रीं नमः, ओम नमः या 14 मंत्रांनी एकमुखी रुद्राक्षापासून 14मुखी रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्षामुळे भूत पिशाचाची बाधा होत नाही. हे रुद्राक्षाचा महिमा भगवान शिवजींनी पार्वतीला सांगितला आणि त्याचे कथन केले. भस्म व रुद्राक्ष धारण करून शिवजीची ही उपासना ही करावी. कोणतीही उपासना ही व्यर्थ जात नाही. मित्रांनो, आपण 12 संहितांपैकी पहिली संहिता म्हणजे विद्येश्वर संहिता ही बघत होतो आणि विद्येश्वर संहिताचे आपण इथे पूर्ण झाली आहे. पुढील भागामध्ये आपण रुद्र संहिता ही बघणार आहोत आणि रुद्र संहितेमध्ये काय काय आहे ते आपण रुद्र संहितेमध्ये जसे की सृष्टिखंड आणि त्यातील कथा त्या आपण पुढील भागांमध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.